मागच्या वर्षीच्या तुलनेत तूर हळदीचे दर घसरले। परभणीत कापूस, सोयाबीन, तूर आणि हळद उत्पादक शेतकरी अडचणीत। योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा। धुळ्यात वाढत्या उन्हामुळे कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांकडून कृषी विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी। धुळ्याच्या साक्रीत शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन। सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन। धुळे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 17,442 प्रकरणांचा निपटारा। 22,48,77,000 रुपयांची नुकसान भरपाई वसूल। नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीतील शासकीय कार्यालयांवर मोठ्या प्रमाणावर कर थकीत। आतापर्यंत 8,86,00,000ची वसुली। मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत 100% कर वसुलीचं आव्हान। धुळे जिल्हा परिषदेचा 27,28,84,000 रुपयाचा अर्थसंकल्प सादर। ग्रामीण विकासावर भर, कृत्रिम तंत्रज्ञानाचा वापर। नंदुरबारमधील 4.25 लाख कुटुंबांचं ई-केवायसी अजूनही बाकी। मोफत धान्याचा लाभ मिळवण्यासाठी 21 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक। नंदुरबार जिल्हा प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी द्यावी। भारतीय जैन संघटनेची मागणी। धाराशिव जिल्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली। 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता। न्यायालयाच्या निकालानं मराठा आंदोलकांना मोठा दिलासा। धुळे शहरातील सर्व नाल्यांवरील पुलांना जाळी लावण्यात येणार। परिसरातील नाले स्वच्छ राखण्यात मदत होणार। जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता पाहायला मिळाली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कार्यालयाच्या आवारातील एका जखमी श्वानाची दखल घेतली। प्राथमिक उपचारानंतर श्वानाला जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवलं। जळगावात जिल्हा माहितीपट कार्यालयाचं लोकार्पण। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। मुंबई पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात रूट मार्च। नागपूरमधील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट मोडवर। परिसरात शांतता ठेवण्याचं आवाहन। परभणीत सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या 21 जणांवर गुन्हे दाखल, तर 57 जणांना नोटीस। परभणी जिल्ह्यात सायबर पोलीस ठाण्यासह इतर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना। जळगावात वाहनांमधून डिझेल चोरणाऱ्या तरुणाला अटक। 9,200 रुपये किमतीचे 100 लिटर जप्त। एमआयडीसी पोलिसांची कारवाई। पुणे पोलिसांकडून परराज्यातून येणाऱ्या गांजावर कारवाई। 17,10,000चा गांजा पोलिसांकडून जप्त। कर्नाटकच्या नदीम शेखला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। बीडमध्ये पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून आणखी एका गुंडावर कारवाई। गुंड मोहन मुंडेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई। मुंडेवर विविध ठिकाणी 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल। जळगावच्या जामनेरमध्ये अवैध पद्धतीनं घरगुती गॅस वाहनांमध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस। 3 ठिकाणांवर पोलिसांचा छापा। 3 मशीन आणि 12 घरगुती सिलेंडर जप्त। जळगावच्या खर्दे बुद्रुकमधील ग्रामविकास अधिकाऱ्याला 25,000ची लाच घेताना रंगेहात अटक। जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। ठाण्यात पत्नीपासून विभक्त नराधमाकडून मुलीवर अत्याचार। आईच्या तक्रारीवरून पॉक्सोचा गुन्हा दाखल। पोलिसांनी गुड टच बॅड टचचे धडे दिल्यानंतर प्रकार उघडकीस। उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। उल्हासनगरमध्ये टोळक्याचा रिक्षाचालकावर चॉपरनं हल्ला। आशळेपाड्यातील घटना सीसीटीव्हीत कैद। रिक्षा बाजूला घेण्यावरून वाद, दोघांना अटक। अंबरनाथच्या उल्हास नदीत 2 जण बुडाले। नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना घडली। दोन्ही तरुण पवई हिरानंदानीमधील रहिवासी असल्याची माहिती। विरारच्या नारंगी ते सफाळे रोरो सेवा सुरू करून नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या। शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरींची परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे मागणी। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात गुढीपाडव्यापासून रामजन्मोत्सवाचा सोहळा। रामजन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिरात साफसफाई करण्यात आली। आज मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड पाणी डाऊन। कुर्ला ते वाशी, पश्चिमवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक असणार। धाराशिव जिल्ह्यातील 170 मराठा आंदोलकांवरील गुन्हे निकाली। 13 प्रकारच्या गुन्ह्यातून मराठा आंदोलकांची निर्दोष मुक्तता। न्यायालयाच्या निकालानं मराठा आंदोलकांना मोठा दिलासा। शहापूरच्या सरलांबे गावदेवीची जत्रा उत्साहात संपन्न। हजारो जत्रेकरूंची इथे गर्दी। या जत्रेत गावातील तरुण लोककला सादर करतात। ही लोककला पाहण्यासाठी मोठी गर्दी। संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अहिल्यानगरमध्ये 13 एप्रिलला भव्य मोर्चा निघणार। सकल मराठा समाजाच्या जिल्हाव्यापी बैठकीत निर्णय। मराठा बांधवांची बैठकीला मोठ्या संख्येनं हजेरी। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबाचं उपोषण सुरूच। उपोषणाचा आज 5वा दिवस। मुलांना मारहाण करणाऱ्यांना, घर जाळणाऱ्यांना अटक करावी। खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रशासनाकडे मागणी।
राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची बैठक. प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन. मनसेची केंद्रीय समिती, मुंबई अध्यक्ष तसेच बदललेली संघटनात्मक रचना जाहीर होण्याची शक्यता. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट. सीबीआयकडून क्लोजर रिपोर्ट सादर. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट. कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयचा तपास बंद. सुशांत सिंहची हत्या होताना नोकरानं मोबाईलमध्ये शूटिंग केलं होतं. आमच्याकडेच पुरावे वेळ आल्यावर पोलिसांना देऊ. सुशांत सिंहच्या मृत्यूवरून नारायण राणेंचा मोठा दावा. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण भाजपवरच उलटलं. मवियाला बदनाम करण्यासाठी सुशांतच्या मृत्यूचा गैरवापर. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर काँग्रेस नेते सचिन सावंतांचं ट्विट. नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणात दिलासा. परिमंडळ 3 आणि 4 मधील संचारबंदी पूर्ण उठवण्याचा निर्णय. काही भागात संचारबंदी संध्याकाळी 7 ते रात्री 10 शिथिल करण्याचा निर्णय. कोरटकर सापडणार नाही कारण सोयरे सापडत नाही. महापुरुषांच्या विरोधात बोलून माफी मागायची हे सोपं झालंय. मनोज जरांगेंची खोचक टीका. कोरटकरला सरकार, भाजप कधीच माफ करणार नाही. कोरटकरनं केलेलं वक्तव्य जनतेला सहन झालेलं नाहीये. कोरटकरवर कठोर कारवाई होणारच. भागवत कराड यांची प्रतिक्रिया. दिशा सालियान प्रकरणात मुद्दाम आदित्य ठाकरेंवर कारवाई होऊ नये. जे दोषी असतील त्यांच्यावरच कारवाई व्हावी. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. 3 आठवड्यांनंतरही पोलिसांना आरोपी सापडत नाही. पोलीस जाणीवपूर्वक आरोपींना पकडण्यात टाळाटाळ करतायत. नातीची छेडछाड झाल्याच्या प्रकरणात एकनाथ खडसेंचा आरोप. जयकुमार गोरे खंडणी प्रकरणातील महिलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. आमच्या पक्षकाराने कुठलीही रक्कम स्वीकारलेली नाही. पैशांच्या बॅगला महिलेनं हात लावलेला नाही. संबंधित महिलेच्या बचाव पक्षाचे वकील नितीन गोडसे यांची माहिती. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय. केंद्र सरकारची मोठी घोषणा. 1 एप्रिल 2025 पासून निर्णय लागू होणार. तर जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी 10% अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मागील 7 ते 8 महिन्यांपासून आम्ही मागणी लावून धरली, त्याला यश. ठाकरेंच्या सेनेचे खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया. तर निर्यात शुल्क अर्थव्यवस्थेत भर पडेल. पवार गटाचे खासदार भास्कर भगरेंची प्रतिक्रिया. दिव्यांगांच्या प्रश्नासाठी एप्रिलमध्ये बैठक घेऊ. फोनवरून मुख्यमंत्र्यांचं बच्चू कडू यांना आश्वासन. मात्र बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनावर ठाम. आरोग्य सेवेतील गट ड च्या 680 पदांची सरळ सेवेनं भरती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नियुक्तीचे आदेश. जगताप कुटुंब आणि कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेतली. स्नेहल जगताप आणि कुटुंबाच्या भेटीवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. सोलापूरच्या माळशिरसमध्ये मोहिते पाटील गटाला मोठा धक्का. पिलीव जिल्हा परिषद गटाचे सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते यांच्यासह अनेक सदस्यांचा भाजपात प्रवेश. पालकमंत्री जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत प्रवेश. अशोक चव्हाणांशी माझं राजकीय वैर नाही. योगायोगानं आम्ही एका पक्षात राहत नाही. अशोक चव्हाणांनी आमच्या सोबत काम करावं ही इच्छा कायम. प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया. वाहनांच्या नंबर प्लेट मराठीत का करता येऊ शकत नाहीत? जर सिग्नल यंत्रणा मराठीत करता येऊ शकते तर नंबर प्लेट का नाही? मनसे नेते योगेश चिले यांचा सवाल. यवतमाळमध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे पुसद आगाराला 10 नवीन लालपरी बस उपलब्ध. मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः बस चालवली.